बीजेपी को मात देने के लिए इतने लोग रोड पे निकल करके आज सड़कों पे आए। वॉर्ड क्रमांक 49 उत्तर मुंबई लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या प्रचार सभेला पियुष गोयलपेक्षा अधिक प्रतिसाद। स्थानिक कोळी बांधव तसंच इतर संस्था सोसायटींचा आमदार शेख, समाजसेवक संजय सुतार यांना मोठा पाठिंबा। स्थानिक उमेदवार आगरी कोळी म्हणून आम्ही भूषण पाटील यांनाच मतदान करणार, कोळी बांधवांचा निर्धार। उत्तर मुंबई लोकसभेत सध्या सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरू असून यात खरी लढत ही महायुती, भाजप तसंच महाविकास आघाडी यांच्यात मानली जाते। वॉर्ड क्रमांक 49 मध्ये रविवारी महायुतीचे भाजपचे उमेदवार यांची प्रचार रॅली होती आणि रविवार असून सुद्धा नागरिकांचा, स्थानिक कोळी बांधवांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा पाहायला मिळाली। तसंच ही सभा फक्त मुख्य रस्त्यानं आयोजित केली होती। मात्र महाविकास आघाडीची सभा ही सुट्टीचा दिवस नसतानाही सोमवारी भर पावसात मड जेटी ते मड, शिवाजीनगर अशा मोठ्या संख्येनं गर्दी पाहायला मिळाली। रॅलीची सुरुवात ही कोळी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून करण्यात आली। तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे माजी नगरसेविका संगीता संजय सुतार, विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांच्या शाखेपासून ढोल बँडने वाजत गाजत सुरू करण्यात आली। यामध्ये जागोजागी अनेक संस्थांनी भूषण पाटील, आमदार असलम शेख, माजी नगरसेविका संगीता सुतार, माजी नगरसेवक वीरेंद्र चौधरी, विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांचे स्वागत केले। या प्रसंगी अनेक नागरिकांनी भूषण पाटील विजयी होणार असा नारा दिला। तुम्ही बघू शकता आज रॅलीमध्ये जो प्रचंड जनसमुदाय इथे आलेला आहे, हेच दाखवत आहे की येणाऱ्या 20 तारखेला या विभागातून भरघोस मतदान होणार आहे आणि 4 तारखेला आपल्याला रिझल्ट आजच इकडे दिसत आहे। हजारोच्या संख्येने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट सगळे पदाधिकारी तिथे आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की हे तर ट्रेलर आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला पिक्चर सुद्धा इकडे दिसणार आहे। सर्व मच्छीमार सोसायटीने इकडे आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला समर्थन दर्शवलेलं आहे। भाटी मच्छीमार असून दे, मड मच्छीमार सोसायटी असून दे, हरदानोली मच्छीमार, सर्व सोसायटींनी इथे आपला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि कोळी महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये आज या रॅलीमध्ये आपण पाहू शकतो। काँग्रेसचे उमेदवार आहे त्याच्यामध्ये विशेषतः काय आहे, स्थानिक त्यांना मतदान काँग्रेसचा उमेदवार हा स्थानिक उमेदवार आहे, हा एक भूमिपुत्र आहे आणि एक भूमिपुत्र उमेदवार आहे। एक भूमिपुत्राची जो समस्या आहे ते जाणून घेऊ शकतो। गेल्या 20 वर्ष झाले काँग्रेस पार्टीमध्ये ते विविध पदावर कार्यरत आहेत आणि एक मुंबईचा मुलगा आणि एक मुंबईचा भूमिपुत्र जर खासदार बनलं तर त्याच्याहून मोठी गोष्ट काय होणार नाही।
तुम्हाला दिसत आहे प्रतिसाद खूप मोठा आहे. आम्हाला पाऊस पण थांबू शकत नाही असं वाटतंय आम्हाला. दररोज लोकांना खूप जास्त येत आहे इकडे आणि आता आम्ही एकाकडे टाकलो आहे आणि निश्चितच लोकांची भावना आणि ती क्षमता महाविकास होईल असा आम्हाला निश्चित वाटतं. तो आम्हाला प्रतिसाद येतो लोकांचा. आज की रैली बेसिक ऐतिहासिक रैली है. हमारे इस फोर्टी-9 वार्ड में देखिए इतनी पब्लिक घूम के असलम भाई और दूसरे पार्टी को चाहने के लिए ये लोग मैदान में निकले. ये लोग अब यहाँ बदलाव चाहते हैं, पुरानी राजनीति को खत्म कर देना. आज हमारे ये लोग ये साबित कर रहे हैं कि बीजेपी को मात देने के लिए इतने लोग रोड पे निकल करके आज सड़कों पे आए. ये उसी चीज का संकेत है. जागृत महाराष्ट्र न्यूज, मालाड, मुंबई. महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.